नमस्कार, आपण पाहतात कटू सत्य लाईव्ह न्यूज। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, शेअर, लाईक, कमेंट करून महाराष्ट्रभरातील नवनवीन बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। कुंड खंडणी मागणारे, वाळू उपसा करणारे हे सगळे नालायक लोक आहेत। हे महाराष्ट्राला लुटायला आणि बुडायला नेत आहेत। अशा लोकांना सरळ केलं पाहिजे, त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे। आणि मुसक्या आवळण्यामध्ये जे अंजना कृष्णांसारखे तडफदार अधिकारी आहेत, ज्यांची सिंगम म्हणून टिंगल रुपाली ठोंबरे करतात, वकील आहेत, त्या या अशा पद्धतीने बोलतात की सिंगमगिरी केलीच पाहिजे अशा बाबतीत। आणि जर त्या सिंगम म्हणत असेल, मी त्यांचं समर्थन करतो। महाराष्ट्रात कायद्याचं राज्य आहे। आम्ही शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांच्या मार्गावरून मार्गक्रमणा करतोय। आमचा लोकशाही आणि संविधानावरती विश्वास आहे। ही जपमाळ ओढण्याचं काम महायुतीतले पक्ष करतायत आणि त्यामध्ये अजितदादा हे सुद्धा पुढे असतात। परंतु यांना कायद्याची कसलीही पत्रास नाहीये। हे बीड जिल्ह्यामध्ये दिसून आलेले हे आपल्याला माहिती आहे। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची पुंडाई, ज्याला म्हणतो आपण दादागिरी, हे आपण तिथे पाहिलेली आहे। अजितदादा यांनीही कसं स्वतःला आम्ही टग्या आहे असं म्हटलेलं होतं आणि अजितदादांचा 70,000 कोटींचा कथित भ्रष्टाचार हा कसा महाराष्ट्राचा घात करणारा आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले होते। त्यानंतर त्यांना पावन करून घेतलं आणि अजितदादा आणि नरेंद्र मोदी यांचे सुद्धा अनेक फोटो, अनेक संभाषणं आपण पाहिलेली आहेत। तो मुद्दा बिघडा, पण आज पुन्हा माढामधल्या वाळू उपसाच्या विरोधात जी कारवाई करण्यासाठी अंजना कृष्णा या तडफदार अधिकारी पुढे आल्या, समोर आल्या, त्यांच्यावर मला पुन्हा व्हिडिओ करायचा आहे। कालच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला, याच्याबद्दल मला आनंद वाटतो। याचं कारण असं आहे की कोणताही पक्ष असो, त्यांच्या गुंडगिरी विरोधात आपण आवाज उठवलाच पाहिजे। मग तो अजितदादांच्या टग्यांची गुंडगिरी असो किंवा अन्य कोणाची। अजितदादांच्या या सगळ्या कारवाई विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर देशात ठिकठिकाणी निषेधाचे स्वर उमटायला लागले। काय झालं होतं हे थोडक्यात तुम्हाला माहितीच असेल, पण ज्याला काहीच माहिती नसेल कदाचित त्यांच्यासाठी सांगतो असं की माढा तालुक्यामध्ये अवैध वाळू उपसा चालू आहे अशा प्रकारची माहिती मिळाल्यानंतर तिथल्या IPS अधिकारी अंजना कृष्णा या तिथे धावून गेल्या आणि त्यांनी हे सगळं रोखण्याचा प्रयत्न केला। तेव्हा त्या आणि त्यांच्याबरोबर जे तहसीलदार, तलाठी, हे सगळे सरकारी अधिकारी होते, सरकारचे सेवक होते, त्यांच्या विरोधातच गुंडगिरी सुरू झाली। काही जणांवरती हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्याच एका कार्यकर्त्यांनी फोन केला अजितदादांना, ही कारवाई रोखण्यास सांगा, म्हणून तुम्ही सांगा असं सांगितलं। तो फोन हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा होता। त्यावेळी IPS अधिकारी अंजना कृष्णा या नवीन आहेत, तरुण आहेत, केरळमधल्या आहेत मुळातल्या, त्यांना महाराष्ट्राची फारशी माहिती असण्याची शक्यता नाही, पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोण आहेत हे त्यांना माहिती आहे। पण ज्या फोनवरनं कोणीतरी त्यांना सांगितलं की ही कारवाई थांबवा तुम्ही, तेव्हा त्या म्हणाले की तुम्ही कोण बोलतोय, मला त्यांनी आवाज पटकन ओळखला नाही, कारण अजितदादांचा आवाज हा ओळखला तरच IPS अधिकारी होऊ शकता तुम्ही किंवा IAS अधिकारी होऊ शकता अशी अट कुठेही घातलेली नाहीये। त्या नव्या तरुण अधिकारी आहेत, कामाच्या धबडक्यात असते, पटकन काही जणांना ओळखता येऊ शकत नाही। आणि आजच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आवाज कोणी कसाही काढू शकेल आणि बेकायदेशीर हुकूम देऊ शकतो, आदेश देऊ शकतो। म्हणून त्यांनी सांगितलं की मी फोन करते का तुम्ही मला फोन करा। तेव्हा तुमची अशी हिंमतच होते कशी, मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे, तुम्ही मला सांगता का, असं करून गुरकावल्या अजितदादा, दरडावले ते। आणि मग त्यांनी फोन घेतला, त्यांचा फोन नंबर, आणि मग त्यांचं काय फोनमध्ये संभाषण झालं असेल। पण या अंजना यांनी अजितदादांना तुम्ही मला फोन करा असं सांगणं, हेच जणू काही त्यांनी अपमान केला उपमुख्यमंत्र्याचा, असं काही जणांना वाटलं। आता चहापेक्षा किटली गरम असते, त्याप्रमाणे चमचेगिरी करण्यामध्ये प्रत्येक पक्षाचं, कुठलाही पक्ष याच्यामध्ये हे नाही, शिवसेनेचे दोन्ही गट असो, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असो, काँग्रेस असो, कुठलाही पक्ष, त्या पक्षाचा सर्वोच्च नेत्याची चमचेगिरी करणं हे आपलं परम कर्तव्य आहे असं सगळे प्रवक्ते आणि नेते मानत असतात। त्याचप्रमाणे अजितदादांची चमचेगिरी सातत्याने करणारे आमदार अमोल मिटकरी आहेत, कारण अजितदादांच्या मुळेच त्यांना आमदारकी मिळाली, ते काही कुठलेही लोकप्रिय नेते नव्हेत। मग त्यांनी म्हटलं की अंजना कृष्णा यांची कागदपत्र बघायला पाहिजेत, आणि त्यांनी पत्र दिलं की ते म्हणे UPSC लोकसेवा आयोगाला आम्हाला म्हणजे कागदपत्रांची त्याची सत्यासत्यता पडताळ म्हणून। अमोल मिटकरी यांना जर आपल्या नेत्याची भाडगिरी करायची असेल तर त्यासाठी अंजना कृष्णा यांच्यावरती अशा प्रकारचं हितवारूप करण्याचं कारण नाही। आणि मग
मग असंच असेल तर अमोल मिटकरींची डिग्री त्याची कागदपत्र द्या असं त्या म्हणू शकतात, अजितदादांची कागदपत्र द्या म्हणून म्हणू शकतात. हे प्रश्नाचं उत्तर नाहीये. आणि अमोल मिटकरी यांनी यापूर्वी सुद्धा अजितदादांची ज्या प्रकारे अनेकदा भाडगिरी केलेली आहे ती लोकांना माहिती आहे. अशीच माणसं या नेत्यांच्या जवळ लागतात. कोणी ठणकावून सांगणार कोणी नसते. मग प्रदेशाध्यक्ष त्यांचे सुनील तटकरे तेही अजितदादांच्याबद्दल कृतज्ञता बाळगून कारण अजितदादांमुळेच त्यांना सगळ्या काय काय सिंचनामध्ये सुद्धा विकास साधता आला त्यांना. सुनील तटकरे हे किती स्वच्छ चारित्र्याचे आहेत आणि प्रामाणिक आहेत हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. यांचे काय काय उद्योग आहेत हे रायगड जिल्ह्यामध्ये माहिती आहेत, अलिबागमध्ये रोह्यामध्ये माहिती आहे सगळ्यांना. ज्यांच्या संपूर्ण त्यांची घराणेशाही आहे त्या तिथे सुनील तटकरेंची त्या भागामध्ये भाऊ काय पुतण्या सगळे काय मुलगी सगळे राजकारणात सगळ्यांना मोठी पदं. आणि हे म्हणे महाराष्ट्राचा विकास करणार. हे स्वतःचा विकास फक्त करतात, दुसरं काही यांना पडलेलं नाहीये. असे सुनील तटकरे म्हणाले की अजितदादांचा आवाजच असा आहे म्हणे. अरे आवाजच असा आहे म्हणजे सामान्य माणूस निर्बुद्ध आहे असं त्यांना वाटतं का? आवाज जसा असेल तसा असेल, आवाज लावण्याची पद्धत कशी, बोलण्याची पद्धत कशी आहे हे लोक विचारणार नाहीत. आवाजच तसा आहे म्हणे. आणि त्यांनी त्यांचे लटकं समर्थन करायला सुरुवात केली, ते करणार असते. दुसरे एक रुपाली ठोंबरे, त्यांना खरं म्हणजे महिला आयोगाचं अध्यक्षपद जे रुपालीताई चाकणकरांकडे त्यांना बाजूला करून ते त्यांना हवंय स्वतःला. रुपाली ठोंबरे अजून ते झालं नाही, त्या वकील आहेत. आणि त्यांनी दादांची तरफदारी सुरू केली आणि त्यांच्यावरतीच अंजना कृष्णा यांच्यावरती टीका केली अप्रत्यक्षपणे. हे सगळे लोक जे आहेत ना ते एकीकडे सोडायचे. म्हणजे अंजना कृष्णा त्या काही उत्तर देऊ शकत नाही, त्या आयपीएस अधिकारी, त्यांना उत्तर देता येत नाही, कोणी काही बोलत आहे. आणि हे बोलणं चालू आहे एकीकडे. आणि दुसरीकडे हे म्हणतात अजितदादा की मला मी असं कधीच वागत नाही वगैरे वगैरे. अजितदादा काय म्हणाले बघा, कालपर्यंत अत्यंत आक्रमकपणे अंजना कृष्णांवरती तुटून पडणारे बाकी लोक होते, पण स्वतः अजितदादांना लक्षात आले की याच्यातनं काही प्रॉब्लेम होऊ शकतो, आपल्या इमेजवरती डाग पडू शकतो. आणि तो डाग पडलेला असेल. ते म्हणतात की सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यासोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ प्रसारित होत आहेत. माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत राहावी आणि अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता. आता मला तुम्ही सांगा, अवैध वाळू उपसा होतोय सोलापूरमध्ये. आणि मी तुम्हाला सांगतो, मी आठवण देतो मला की काँग्रेसमध्ये राधाकृष्ण विखे पाटील होते, जे आता भाजपमध्ये आहेत आणि मंत्री आहेत, मराठा आरक्षणाच्या उपसमितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी जाहीर सभेमध्ये एकदा म्हटलं होतं की आपल्या हे नगरचे पण सोलापूरमध्ये आणि आपल्या नगरमध्ये सुद्धा वाळू उपसा होत असतो, आपले लोक करत असतात, ते ठीक आहे चालू दे त्यांना त्यांचं, म्हणजे आपण दुर्लक्ष करायचं ते, कारण आपलेच लोक आहेत ते, असं ते जाहीरपणे म्हणाले होते. कुठल्याही पक्षाचा अपवाद नाही याच्यात. वाळू उपशाला सगळ्यांचा आशीर्वाद असतो. इग्नोर करतात ते. हे सगळे लोक यांचे कार्यकर्ते लोक असतात आणि ते त्याच्यामधनं आपले खिशे भरत असतात. पर्यावरणाची वाट लागली तरी चालेल. पर्यावरणाचा जेव्हा दिवस असेल, जागतिक पर्यावरण दिन, त्यावेळी पर्यावरणाबद्दल काळजी व्यक्त करायची की झालं, बाकी काहीही पडलेलं नाही यांना. पुण्यामधल्या टेकड्या उद्ध्वस्त कोणी केल्या? पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती आणि त्या काळामध्ये आधी काँग्रेसचे म्हणजे सुरेश करमाडी, त्यानंतर सगळे राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातल्या टेकड्यांची विधूळ वाट लागलेली आहे. यांना काहीही पर्यावरणाचं पडलेलं नाही. आता दुसरी गोष्ट सांगतो, अजितदादा म्हणतात की आपल्या पोलीस दलाबद्दल आणि धैर्यानं आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सदैव आदर वाटतो, आदर आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू माती खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे, हे त्यांना सांगावं लागते. आणि मी तुम्हाला सांगतो की जर राज्यातली परिस्थिती तिकडची शांत राहावी म्हणून मी फोन केला, आणि शांत नाही तिकडची परिस्थितीची वाट लागावी यासाठी प्रयत्न चालले होते राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते किंवा काय गुंडांकडनं. ते तलाठी आणि तहसील जेवणच्या अंगावर जात होते. तुम्ही त्यावेळी त्या तुमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला झापायला पाहिजे होतं तिथे आणि त्याला मानगूट पकडून त्याला आत घ्या म्हणून सांगायला पाहिजे होतं. किंवा जे काही ग्रामस्थ ज्या प्रकारची गुंडगिरी झाली होती त्यांची वाळू उपशाच्या नावाखाली, आणि त्याचं समर्थन करताय तुम्ही अप्रत्यक्षपणे आणि म्हणताय की मुंबईत मराठा आरक्षणाचा प्रश्न, त्याचा काय संबंध तिकडच्या माढा तालुक्यातला संबंध, काही संबंध होता त्याचा. आणि ती म्हणजे परिस्थिती शांत झाली मुंबईतली की मग आपण बघू म्हणजे काय, मग त्याच्यावरती पडला असता. त्यांनी उपसा करायचा, तुम्ही दुर्लक्ष करायचं त्याच्याकडे, हाच प्रकार होता तो. आणि अजितदादाचं समर्थन करतात ते उमेश पाटील त्यांचे समर्थक, ते असंच म्हणतात. ते म्हणतात की सरकारमधली एक यंत्रणा दुसऱ्या खात्याच्या विरोधात कारवाई करते. त्यांना हे माहिती आहे का की तहसीलदार आणि तलाठी
यांनीच तक्रार केली होती, ते तक्रार घेऊन आले होते यांच्याकडे, अंजना यांच्याकडे, तेव्हा याचं समर्थन करणं. आणि हेच उमेश पाटील सोलापूरचे त्यांचे अध्यक्ष तिकडचे नेते आहेत त्यांचे, अजितदादा गटाचे, ते सोडून गेले होते तिकडनं. त्यांच्या त्या पक्षाबद्दल काही तक्रारी होत्या तेव्हा ते अजितदादांवरती त्यांच्या पक्षाच्या विरुद्ध टीका करत होते. आता त्यांचे ते समर्थन करतात कारण त्यांना पद मिळाले. उमेश पाटील यांच्यासारख्या एका हुशार नेत्याकडनं अशा प्रकारची नेत्याची चुकांवरती पांघरून घालण्याचं काम का केलं जात आहे? कशासाठी करतात हे? काही चांगले म्हणजे हुशार असतात अशा लोकांनी सुद्धा, किंवा ज्यांना स्वतःचा काही चेहरा आहे अशा लोकांनी अशी तळी उचलण्याचं कारण काय? महाराष्ट्राचं राजकारण खरोखरीच चिखलामध्ये बुडालेलं आहे, पूर्णपणे वाट लागली महाराष्ट्राच्या राजकारणाची, आणि याचं कुठल्याही प्रकारे समर्थन करता येत नाही. आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये काही मुद्दे राहिले ते, की आता याच्यात एक पैलू असा आहे की अजितदादांना कोणीतरी फोन केला, मग ते सगळं व्हिडिओ शूटिंग झालं आणि ते व्हायरल झालं, आणि मीडियामधनं ते हवा तापली ते या प्रकरणाची की अजितदादांनी कशी दादागिरी केली वगैरे. आता याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा फायदा असू शकतो, कारण आपल्याच आघाडीमध्ये एक पक्ष तर बदनाम होत असेल आणि अजितदादा आमची विचारधारा काही एक नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणालेच होते. दुसऱ्या पक्षाला थोडंसं मागे वेटणं, त्याला खाली खेचणं, त्याला दाबणं हे चालू असतं. आता हे गृह खात्याच्या माध्यमातून कदाचित ते सगळीकडे व्हायरल झालं असेल, मला माहित नाही, कारण देवेंद्र फडणवीस काही करू शकतात हे माहितीच आहे. म्हणजे शत्रूचा समाचार घेऊ शकतात, त्याप्रमाणे आपल्या मित्रांचं काय करायचं ते करण्यामध्ये तरबेज आहेत. तर त्यांचे जे तुषार भोसले आध्यात्मिक आघाडीचे काय तथाकथित नेते, त्यांनी काय म्हटलं की इथे भाईगिरी चालणार नाही महाराष्ट्रात. भाईगिरी म्हणजे कोण? एकनाथ शिंदेना भाई म्हणतात. इथे दादागिरी चालणार नाही, म्हणजे अजितदादांची दादागिरी चालणार नाही, इथे फक्त देवाभाऊंचं चालणार, देवाभाऊंचा न्याय असणार इथे. म्हणजे देवाभाऊ न्याय करतात आणि हे अन्याय करतात दोघंही, असं तुषार भोसले अधिकृतपणे भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे नेते तेच म्हणतात. आणि त्यांचा अजितदादांवरचा राग जुना आहे. कोरोनाच्या काळात जेव्हा अजितदादा उद्धव ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होते तेव्हा पुण्यामध्ये वारीच्या वेळी काही बंधनं घातली होती आणि ती रास्त बंधनं होती, कारण कोरोना वाढला असताना त्यावेळी हे बंधनं हटवा, मंदिराची टाळी उघडा, आणि नाहीतर आम्हाला रस्त्यावर यायला लागेल अशा प्रकारचा दमदाट्या करत होते. मला आठवत आहे त्यावेळी एकच राष्ट्रवादी काँग्रेस एकच होते. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लावांदे यांनी पहिल्यांदा म्हटलं की तुम्ही आचार्य कशावर आहात? आचार्यासाठी तुम्ही 2 वर्षात कशा आचार्य झालात? आचार्य पद तुम्हाला कोणी दिलं? त्यासाठी 3 वर्षाची परीक्षा द्यावी लागते. आणि अशी टीका विकास लावांदे यांनी खणखणीत टीका केली. आणि त्याचप्रमाणे अजितदादा म्हणाले होते की हे कोण आहेत, हे तुषार भोसले कोण आहेत ते मला माहित नाही. आणि हे तुषार भोसले हे देवेंद्र फडणवीसांची अहोरात्र कशी चमचगिरी करत असतात, अचानकपणे उगवले तुषार, आणि ते आपले विचारांचं तुषार सिंचन करत असतात, हे तुषार भोसले. आता हे बघा पद्धतशीरपणे कसं का, म्हणजे तुषार भोसले यांनी असं म्हणणं, याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने एक प्रकारे अजितदादांना टार्गेटवरती आणले. त्याचप्रमाणे धनंजय मुंडेंचं प्रकरण, धनंजय मुंडे आणि वाल्मी कराड यांची गुंडगिरी होतीच. संतोष देशमुख प्रकरणामध्ये यांना सरळच करायला पाहिजे होतं. खरं तर धनंजय मुंडे यांच्याही अटकेची मागणी केली जात होती आणि मी तर अनेक व्हिडिओ त्यांच्या विरोधात केले. तर त्या धनंजय मुंडे यांच्या विरोधात सुरेश धस भाजपचे नेते त्यांनी त्यांच्यावर हल्लाबोल केला. आता सुरेश धस भाजपचे आणि धनंजय मुंडे राष्ट्रवादी म्हणजे शाहू फुले आंबेडकरवाले, अशा वेळी मग भाजपच्या विरोधात बोलणारा माझ्यासारखा माणूस आम्ही भाजपच्या विचारसरणीच्या विरोधात, म्हणून मी धनंजय मुंडेंची बाजू घ्यावी का? मी अजिबात बाजू घेणार. किंवा अंजना कृष्णा यांच्याबाबत म्हणजे जर भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांना ही अंजना कृष्णा यांची कारवाई बरोबर असं वाटत असेल आणि त्यांनी अजितदादांच्या विरोधात मोहिमेचा भाग म्हणून हा प्रश्न तापवला असेल, तर म्हणून अजितदादांची बाजू घ्यायची असं मी करणार नाही. कारण अजितदादांची ही दादागिरी ही खपवून घेता कामा नये. पोलिसांनी नियमानुसार कायद्यानुसारच कारवाई केली पाहिजे. चुकीचे आदेशांचं पालन करता कामा नये. मग तो मुख्यमंत्री असो, उपमुख्यमंत्री असो, गृहमंत्री असो, अर्थमंत्री असो, पालकमंत्री असो, कोणी असो, बेकायदेशीर कामांसाठीचे आदेश त्यांनी पाळता कामा नये. आणि जर अंजना कृष्णा यांनी हे सगळं लोकांच्या हिताच्या दृष्टीने, कारण वाळू उपशाचा प्रश्न डायरेक्ट, कारण सरकारचं महसुली नुकसान होतं, पर्यावरणाची हानी होते, म्हणून त्यांनी या विरोधात आवाज उठवला असेल तर त्याचं मी कौतुकच करेन. हा मुद्दा आहे. आता तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो की स्वराज्य रक्षक संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते, हे धर्मवीर नव्हते, अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादांनी हिवाळी अधिवेशनामध्ये मला वाटतं 2 वर्षांपूर्वी केलं होतं. तेव्हा हे तुषार भोसले म्हणाले की हे तुम्ही मागे घ्या विधान,
नाही तर आंदोलन करायला लागेल वगैरे. आणि त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा तीच लाईन घेतली. ते म्हणाले की स्वराज्य रक्षक धर्मरक्षक धर्मवीर म्हणायला काय हरकत आहे, तेही म्हणायला पाहिजे. आणि त्यांनी अजितदादांच्या विरोधात फडणवीसांनी तेव्हा वक्तव्य केलं होतं. कारण ही विचारधाराची टक्कर. आता इथे प्रश्न विचारधारेचा नाही. इथे प्रश्न महाराष्ट्रामध्ये अवैध उत्खनन जे होतं, मग गौण खनिजांचं असेल, वाळूचं असेल, हे रोखलं पाहिजे. पण ते रोखलं जात नाही. अजितदादांच्या पक्षामधनं अनेक प्रकारच्या गुंडगिरीला संरक्षण मिळत आलेलं आहे. ज्यावेळी पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत होती, नंतर बाकी गोळीबार होत होता किंवा अशा प्रकारचं काही असेल, तर त्यावेळी अजितदादा काय म्हणायचे की मी पोलीस आयुक्तांना आदेश दिलेला आहे, सांगितलेलं आहे की कोणी असो, आमच्या पक्षात असो, कोणी असो, त्याची खैर करता कामा नये. अनेक राजकीय नेते जाहीरपणे असं सांगतात. मी सांगितलं की तुम्हाला कायद्यानुसार काय ते करा. प्रत्यक्षामध्ये अधिकाऱ्यांना कशा प्रकारच्या सूचना दिल्या असतात हे सगळ्यांना माहिती. आणि इथे आपण लक्षात घेतलं की रस्ता ही जर गावाची गरज असेल तर त्यासाठी अवैध वाळू उपसा करायला पाहिजे. रस्ता पाहिजे ना, कोण नाही म्हणतंय. पण अवैधपणे वाळू उपसाचं समर्थन कसं होऊ शकतं? त्यासाठी समर्थन होता कामा नये. आणि तुम्हाला सांगतो की अशा प्रकारे आज हे अवैध वाळू उपसा होतं. त्याचप्रमाणे खंडणी मागितले ते गावोगावी उद्योजकांकडनं. स्वतः फडणवीसांनी हे कबूल केले की मी गुंतवणूक आणतोय, पण इथे खंडणीचे उद्योग चालू आहे. आणि उद्योजकांकडनं उगाच म्हणजे कोणी जायचं आणि सांगायचं की आम्हाला पैसे कशाबद्दल किस खुशी नाही, आम्ही कष्ट करतो, आम्हाला जो फायदा होईल त्याच्यातून आम्ही आणि कामगार वाटून घेऊ, तुमचा काय प्रश्न आहे, आम्ही सरकारला टॅक्स भरतोय. पण खंडणी मागितली जाते, वेगवेगळ्या प्रकारे मागितली जाते. आणि हे याच्यामध्ये तुम्हाला सांगतो राष्ट्रवादीचे लोक आघाडीवरती असल्याचं खासगीमध्ये अनेक जण सांगतात. याचा अर्थ आहेत भाजपवाले नाही आहेत, शिवसेनावाले नाही आहेत, काँग्रेसवाले असं मी बिलकुल म्हणत नाही. पण राष्ट्रवादीचे लोक खूप आहेत याच्यात. आणि हे फडणवीस मुख्यमंत्री सातत्याने सांगतात. माझं म्हणणं असं आहे की जर अवैध वाळू उपसा हे खंडणीचे उद्योग असतील तर ते मी थांबेन असं फडणवीस म्हणतात. मग तुम्ही किमान अंजना कृष्णा यांच्याबद्दल फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांनी सांगावं ना, तुमची काय भूमिका याच्याबद्दल. तुम्ही मुख्यमंत्री आहात राज्याचे. अजितदादांच्या अशा प्रकारची किंवा कोणाची दादागिरी सहन करणार नाही. मी मुख्यमंत्री आहे, माझं चालेल, मी गृहमंत्री आहे. तुम्ही सांगा ना अजितदादांना, जाहीरपणे सांगा. हे खपून घेतलं जाणार नाही म्हणून. बाकी सर्वसामान्य माणूस असेल किंवा विरोधी पक्षात असेल त्याच्या मुसक्या बांधू, त्याला सरळ करू, ही अवलाद अशी आहे, त्याला तुरुंगात टाकू असं तुम्ही धमक्या देता. मग अजितदादांबद्दल देवाभाऊ तुमचं काय मत? देवाभाऊ न्याय करतो, कायद्याचं राज्य आणतो असं जर भाजपवाले म्हणताय, पण देवाभाऊनी खणखणीत भूमिका घ्यावी की अंजना कृष्ण यांनी केले ते योग्य आहे, मी त्यांच्या मागे आहे. आणि मग या बाबतीत भाजप शिंदेचा पक्ष अजितदादा पक्ष यांच्यातला मतभेद, त्यांच्या हाणामाऱ्या, त्याच्याशी माझं काही कर्तव्य नाहीये किंवा लोकांना काहीही कर्तव्य नाहीये. गुंड खंडणी मागणारे, वाळू उपसा करणारे हे सगळे नालायक लोक आहेत. हे महाराष्ट्राला लुटायला आणि बुडायला नेत आहेत. अशा लोकांना सरळ केलं पाहिजे, त्यांच्या मुसक्या आवळल्या पाहिजे. आणि मुसक्या आवळण्यामध्ये जे अंजना कृष्णांसारखे तडफदार अधिकारी आहेत, ज्यांची सिंगम म्हणून टिंगल रुपाली ठोंबरे करतात, वकील आहेत त्या या अशा पद्धतीने बोलतात. ही सिंगमगिरी केलीच पाहिजे अशा बाबतीत. आणि जर त्या सिंगम म्हणत असेल, मी त्यांचं समर्थन करतो. कारण त्या बेकायदेशीर कृत्यांच्या विरोधात लढतायत न घाबरता. सर्वसामान्य लोकांनी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. सह्यांची मोहीम हाती घेतली पाहिजे. अजितदादा तुम्ही माफीच मागितली पाहिजे याच्याबद्दल, नाही तर त्यांच्यावरतीच कारवाई केली पाहिजे. अजितदादा हे सहन करता कामा नये. शिवशाहू फुले आंबेडकर म्हणायचं आणि अशा प्रकारचे उद्योग करायचे काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्राचा बिहार होतोय का? बिहार होऊन द्यायचं आपल्याला? उत्तर प्रदेश होऊन द्यायचा महाराष्ट्राचा? आणि म्हणे हे महाराष्ट्रात थांबणार नाही. कशात थांबणार नाही? गुन्हेगारी थांबणार नाही का महाराष्ट्रामध्ये? महाराष्ट्र गुन्हेगारी थांबणार नाही? महाराष्ट्र लूटमारी थांबणार नाही? महाराष्ट्र बोगसगिरी थांबणार नाही? महाराष्ट्र नालायकगिरी थांबणार नाही? कशात थांबणार नाही महाराष्ट्र हे सांगा. हे लाडके भाऊ आहेत असे. लाडक्या भावांचे हे उद्योग काय बघा. हे भयंकर चाललेलं आहे. हे थांबलंच पाहिजे आणि लोकांनी याच्या विरुद्ध आवाज उठवलाच पाहिजे. अंजना कृष्ण यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. आणि इथेच थांबण्यापूर्वी हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा युट्यूब चॅनल जरूर बघा. चॅनल शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा. धन्यवाद. पाहत राहा निर्भीड सत्य, अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ, आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटू सत्य लाईव्ह न्यूज. धन्यवाद.